छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीवरती सध्या शिवभक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। आपण सध्या आलो आहोत किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीजवळ। या ठिकाणी पाहतो की खरं तर पाहायला गेलं तर जे शिवभक्त येतात त्यांच्यासाठी पाहतो पुणे जिल्हा परिषदेकडून खरं तर आरोग्य पथक सुद्धा या ठिकाणी तैनात केलेलं आपल्याला पाहायला मिळते। कारण की जे शिवभक्त या ठिकाणी दाखल होणार आहे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे आरोग्य पथक खरं तर पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं या ठिकाणी दाखल केलेलं पाहायला मिळते। त्याचसोबत या ठिकाणी वन विभागाकडून सुद्धा जागतिक वन दिनापासून किल्ले शिवनेरीवरती प्लास्टिक बंदीचा जो संदेश आहे तो सुद्धा या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळतं। कारण की किल्ले शिवनेरीवरती प्लास्टिक पाण्याची बॉटल असेल किंवा इतर प्लास्टिकच्या वस्तू असेल ते नेण्यासाठी सक्त मनाई त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यासोबत जर प्लास्टिकची बाटली किंवा पिशवी जर वर घेऊन जायची असेल तर त्यासाठी डिपॉझिटची रक्कम सुद्धा त्या ठिकाणी जमा करायची आहे आणि पुन्हा ती पिशवी आणि ती बॉटल दाखवून त्या ठिकाणी आपली डिपॉझिटची रक्कम घेऊन जायचं आव्हान या ठिकाणी वन विभागाने केलं आहे। त्यासोबत या ठिकाणी जे पर्यटक येतात आहे शिवभक्त येतात आहे त्यांच्या नावाची नोंदणी सुद्धा या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। कारण की गडावरती कोण जात आहे कोण येत आहे याची सुद्धा संपूर्ण जी माहिती आहे ती खरं तर या ठिकाणी वन विभागाकडून ठेवलेलं पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत अधिकारी आहेत, मला सांगा की काय तुम्ही नियमावली ठेवली आहे पर्यटकांची शिवभक्तांची नियमावली नाव नोंदणी करताय? नाव नोंदणी करताना कुठल्याही प्लास्टिक किंवा प्लास्टिकच्या वस्तू किल्ल्याच्या आणि किल्ले परिसरात वर न्यायच्या नाहीत आणि जर कोणाला न्यायची असेल पाण्याची बॉटल वगैरे प्लास्टिकची तर त्यासाठी आम्ही इथे डिपॉझिट घेतो। ती बॉटल त्या पर्यटकांनी परत या ठिकाणी आणून दाखवायची, त्याचं दिलेलं डिपॉझिट प्रति बाटली 50 रुपयेप्रमाणे पुन्हा त्याला देण्याची आम्ही तरतूद ठेवत आहोत। खरं तर पर्यटकांनी कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे? कारण की उद्या शिवजयंती आहे, आजपासून तुम्ही या ठिकाणी प्रत्येक पर्यटकाची नाव नोंद करताय, काय पर्यटकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, काय उपाययोजना केल्या पाहिजे? पर्यटकांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे। हा पूर्ण किल्ला आणि किल्ले परिसर आम्ही प्लास्टिक मुक्त केलेला आहे आणि पर्यटकांना एवढी विनंती राहील की त्यांनी कुठलीही प्लास्टिकची वस्तू प्लास्टिकच्या बाटल्या ह्या वापरल्या नाही पाहिजेत आणि यापुढे आम्हाला सहकार्य केलं पाहिजे। यापुढे सहकार्य केलं पाहिजे। मात्र गेले 365 दिवस अशा प्रकारचा उपक्रम तुम्ही शिवनेरी किल्ल्यावरती राबवता का? काय नक्की सांगाल? गेल्या वर्षापासून आम्ही हा उपक्रम राबवत आहे आणि याही पुढे तो राबवणारच आहोत। यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड करणार नाही आणि प्लास्टिक पर्यावरणास हानिकारक असल्यामुळं संपूर्ण परिसरामध्ये आम्ही प्लास्टिक बंदी केलेली आहे। नक्की ज्यामध्ये पाहिलं की खरं तर शिवजयंतीचा उत्सव मोठ्या थाटामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय। मात्र गडावरती येणाऱ्या शिवभक्तांसाठी शिवसैनिकांसाठी या ठिकाणी उपाययोजना वन विभागाने केलेल्या आहे। कारण की प्लास्टिक बंदी असताना सुद्धा अनेक पर्यटक सध्या प्लास्टिकच्या बॉटल प्लास्टिकच्या पिशव्या त्या ठिकाणी घेऊन जातात, त्यामुळं या ठिकाणी डिपॉझिट देऊन त्यांनाच वर गडावरती त्या पिशव्या नेता येणार असलेलं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा विशाल समी सुनील, TV9 मराठी, जुन्नर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।